बॉक्स मध्ये असणं देखील गरजेचं आहे. आपण विचार केला तर बॅकवर्ड पॉइंट मध्ये आणि त्यानंतर स्क्वेअर लेग डीप, त्याच्या पाठीमागे डिक्लेअर झोन आहे. फुल बॉल टप्पा बॉल गेल्यानंतर एक धाव दिली जाईल. बॅटचा स्पर्श असेल तर स्ट्राईक रोटेट होईल. बाईट आणि लेग बाईटचा असेल तर स्ट्राईक रोटेट होणार नाहीये. हा महत्वाचा निर्णय. 25 मिनिटांमध्ये 20 मिनिटांमध्ये तुम्हाला 4 ओव्हर पूर्ण करायचे. टायमर ऑन होईल, अन्यथा आउटफील्डचा एक क्षेत्ररक्षक तुम्हाला शेवटच्या ओव्हरसाठी इनफील्ड मध्ये ठेवावा लागेल. ड्रिंक्स ब्रेकचा विचार केला तर 3 ओव्हर नंतर आपण पाण्याची व्यवस्था मैदानामध्ये करणार आहोत. 5 ओव्हरचा सामना असेल. मध्यंतर कालामध्ये कोणतेही पाणी पुरवठा केला जाणार नाहीये. जास्तच काही दुखापत झाली ऑफिशियल पंचांनी सांगितलं तरच आपण पाणी पाठवणार आहोत. चॉईस बॉल नसणार आहे. महत्वाची, अत्यंत महत्वाची सूचना. गावाची प्रीमियर लीग आहे. मॅच सुरू असताना कोणती बाईक मैदानाच्या बाहेर खेळाडू घेऊन जाणार नाही किंवा येणार नाहीये. पाहुणे जर येणार असतील तर खेळ थांबवला जाईल आणि त्यांच्या एंट्री किंवा त्यांची गाडी मैदानामध्ये येईल. ऑर्गनाइज कमिटी मेंबर जे सांगतील त्या पद्धतीने तुम्हाला क्रिकेटचा खेळ दाखवायचे. क्रिकेटचं युद्ध आणि त्याला आता होणार आहे सुरुवात. दोन्ही टीमचे 12वा प्रतिनिधी इथे कॉम्बॉक्स मध्ये जोडले गेलेत. दोन्ही टीमला शुभेच्छा. सर्व मान्यवर मुख्य व्यासपीठावर जोडले गेले त्यांचं देखील सहर्ष स्वागत. आमने प्रीमियर लीग 2026 पर्व 6व आमण्याचं हे क्रीडानगरी आज भरून गेलीये प्रेक्षकांनी, पाहुण्यांनी. सलामीची जोडी बॅटिंग करण्यासाठी सानवी 11चं नेतृत्व करण्यासाठी स्ट्राईक एनवर संतोष, नॉन स्ट्राईक एनवर सागर आणि हे समीकरण तोडण्याची जबाबदारी पॉवर प्लेच्या ओव्हर मध्ये योगेश 11चा गोलंदाज गीतेश पावसेने स्वीकारली आहे. पहिली मॅच प्रीमियर लीग आमने गावाची. खेळाडू कक्षामध्ये फक्त खेळाडूच बसतील, कोणतेही प्रेक्षक बसणार नाहीये. दुसऱ्या टीमचा देखील सदस्य बसणार नाहीये. ऑनर आणि खेळाडूच असतील. ही देखील महत्वाची सूचना आहे. त्या पॅनल्टीचा सामना करावा लागेल आणि त्याचबरोबर खेळाडू कक्षातून कोणतीही चर्चा होणार नाही. ओरडा देखील करायचा नाहीये. ऑनफील्ड एम्पायर जो डिसिजन देतील त्याचा तुम्हाला स्वीकार करायचे. आमने प्रीमियर लीग पर्व 6 पहिला बॉल. टाळ्यांचा गजर झाला पाहिजे. रितेचा पहिला बॉल संतोष साठी. पॉवर प्लेचं पहिलं षटक त्याची जबाबदारी गीतेशवर दिली गेली. पहिल्या बॉल साठी टाळ्यांचा गजर झाला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. आमने प्रीमियर लीगचा पहिला बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर वाईट टाकलाय. वाईट बॉलने झाली सुरुवात. एक्स्ट्रा धावेने खातो ओपन होतो सानवी 11 टीमचं. मैदानाच्या बाहेर जे बॉल जातील त्याच्यासाठी सहकार्य करायचे. प्रत्येक टीमचे सदस्य तिथे असले पाहिजे दोन्ही साईडला, चौ बाजूला. कॅप्टनने त्याची जबाबदारी घ्यायची. गीतेश संतोष साठी लेन चांगली होती. स्ट्रोक चेक केला. पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक एक सिंगल धाब येते. संतोषच्या खात्यामध्ये खातं ओपन होतं सानवी 11 टीमचं. टीमची धावसंख्या 2 वर. मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये रॉकी सर, स्क्वेअर लेग पंच धर्मेश सर. सिंगल धाव आली. पहिला बॉल वाईट, त्यानंतर सिंगल धावेने शिखातो ओपन केलं संतोषने. स्ट्राईक एनवर बॅटर सागर. राईट हँड ओव्हर द विकेटने सागरसाठी ऑन साईडला स्विंग करण्याचा प्रयत्न, बॅट फिरवली परंतु संपर्क करता आला नाही. गतीचा चांगला वापर केला बिलीस गोलंदाज गीतेशने. ऑफ स्टंपच्या बाहेर लाईन पाहायला मिळते आणि पॉवर प्लेच्या ओव्हरसाठी आपण विचार केला तर मिड विकेट थोडासा डीप मध्ये ठेवला गेले आणि दुसरा क्षेत्ररक्षक एक्स्ट्रा कव्हर डीप मध्ये लॉंग ऑफ वाईडिश मध्ये क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. सागरसाठी
फुलटॉच होता ऑन साइडला फुल केलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पल्लीकडे. आमने प्रीमियर लीग 6 पहिला षटकार ठोकणारा फलंदाज ज्याचं नाव आहे सागर. जाऊन पोचले 8 वर. ओव्हर पिच होता. हातात बॉल पाठवलाय झेल आणि त्याच्यानंतर जल्लोष योगेश इलेव्हन टीमचा. काय जबरदस्त झेल पकडलाय. मिड ऑन मध्ये क्षेत्ररक्षकाचं नाव आहे अतुल. गेले स्वस्तामध्ये ज्याच्या बॅट मधून षटकार आला होता ज्याचं नाव होतं सागर. सागर म्हणजे समुद्र मोठा आणि ती मोठी विकेट गोलंदाज गीतेशने प्राप्त करून दिली. आणि त्याच्यानंतर वन डाऊनला पारस आलेत. पारस मनीसारखा हात चमकेल का याच्याकडे आता नजरा असतील. संतोषजी जोशी यांचे सुपुत्र पारस लेफ्ट हँड बॅटर. समोर गीतेश पुढ्यात टाकलाय लेग स्टंपवर अगदी बुंद्यात टाकला होता. फ्लिक केलाय. डी झोन मध्ये जात असताना सिंगल येते पारसच्या खात्यामध्ये. चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला पारसच्या बॅट मधून. लेन चांगली होती गीतेशची. अगदी बुंद्यात लेग स्टंपवर ठेवला होता. फ्लिक केला होता. लेंथ लाईक ओळखून त्याने फटका सजवला. सिंगलने पारसने खातं ओपन केलं परंतु सागरची विकेट महत्वाची होती. अतुलने पकडलेला तो झेल मिडॉन मध्ये अप्रतिम. टीमची धावसंख्या 9 वर. गीतेश संतोषसाठी. ओव्हर पिच होता. खूपच चांगला ऑफ ड्राईव्ह पाहायला मिळाला परंतु लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक. सिंगल येते संतोषच्या खात्यामध्ये. सिंगलच्या मदतीने आता दुहेरी अंकामध्ये धावफलक जात असताना टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 10 वर. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त. पहिल्या ओव्हर मध्ये गीतेशने गोलंदाजी करत असताना 1 विकेट घेतली आणि 10 धावा खर्च केले. चांगली सुरुवात करून दिली योगेश इलेव्हन टीमला. योगेश इलेव्हन संघ अनिल फुलोले यांनी पुरस्कृत केलेला आणि प्रशांत चोरगे त्या टीमचे कॅप्टन आहेत. संतोष खेळपट्टीवर स्ट्राईक इनवर आहेत. सुरुवात त्यांनी चांगली करून दिली आहे. अनुभव भरपूर आहे संतोष यांच्याकडे आणि त्या दुसऱ्या ओव्हरची जबाबदारी सागरवर दिली गेली आहे. पहिली विकेट सागरच्या रूपाने एक फलंदाज बाद देखील झाला परंतु आता हा योगेश इलेव्हन टीमचा सागर दुसऱ्या ओव्हरसाठी गोलंदाजी करेल. पिटूचं हे षटक. दुसरं पॉवर पे आपल्याला पाहायला मिळते. पिटू P1 मध्ये 10 धावा 1 विकेट. दुसऱ्या पॉवर पे साठी राईट हँड बॅटर साठी डीप कव्हर लॉंग ऑफ आणि त्याचबरोबर मिड विकेट डीप मध्ये ठेवला गेले. 20 मिनिटांमध्ये 4 ओव्हर समाप्त करायचे. 10 वाजून 25 मिनिटांनी सामन्याला सुरुवात झाली. सागर संतोष साठी दुसऱ्या ओव्हरचा पहिलाच बॉल कुट्टप्पा ऑन साइडला कंट्रोल पुल शॉट खेचून मारण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षण चांगलं झालं. स्क्वेअर लेग मध्ये फेकी होई पर्यंत सिंगल येते. संतोष एक कॅल्क्युलेट क्रिकेट पाहायला मिळते त्यांच्या माध्यमातून. लेंथ लाईन ओळखून तशा पद्धतीने फटके सजवण्यासाठी हे दोन्ही बॅटर ओळखले जातात संतोष आणि पारस. मागच्या हंगामामध्ये देखील पारसने अप्रतिम बॅटिंग केली होती हे देखील विसरून चालणार नाहीये. पहिल्याच बॉलवर एक सिंगल धाव खर्च झाली आहे. लेफ्ट हँड बॅटर स्ट्राईक इनवर त्याच्यासाठी डीप मिड विकेट ठेवल्या गेले. अकुट्टप्पा शॉट पुल करण्याचा प्रयत्न गुल करता आलं नाहीये. बॅटरला गुल केले गोलंदाज सागरने. पिचिंग झाल्यानंतर थोडासा ऑफ स्टंपच्या बाहेरून सरेल. विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल.
टीमची धावसंख्या स्थिरावली ती 11 वर 1 विकेट. गतीचा भन्नाट वापर करतो या ओव्हरमध्ये गोलंदाजी करत असताना सागर. रनअप भरपूर लांबचा सर्कलच्या बाहेर जाऊन राईट हँड राऊंड द विकेटने लेफ्ट हँड बॅटर साठी पुढ्यात टाकलाय. फुलर लेन समोर लॉफ केलाय. मागे जात असताना चेंडूला पाठवलाय मैदानाच्या बाहेर लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हा कडक षटकार. यानंतर सामना क्रमांक दुसरा बी ग्रुप मधून प्रताप 11 आणि आरके. पहिल्या इनिंग नंतर आपण टॉच बॉक्स मध्ये कंपल्सरी वेळेवर पोहोचणं गरजेचं असेल. पारसच्या बॅट मधून षटकार आले. ऑफस्टंपच्या आत येऊन ऑन साइडला खेचण्याचा प्रयत्न. पिचिंग झाल्यानंतर लेग कटरचा वापर केला सागरने. बॉल विकेट किपरच्या हातामध्ये डॉट. वार पलटवार होताना पाहायला मिळतील. गावाचं क्रिकेट आमने प्रीमियर लीग. एका गावातील 8 टीमी या मैदानामध्ये आपला क्रिकेटचा थरार दाखवताना पाहायला मिळतील. पहिला बॉल 1, त्यानंतर डॉट, त्यानंतर षटकार, त्याच्यानंतर डॉट बॉल. 4 बॉल मध्ये 7 धावा खर्च केलेत सागरने. राऊंड विकेटने पारससाठी उडवलाय. उंची आहे. अंतर होईल का पूर्ण? शतरक्षक चेंडूच्या खाली आणि दुसरा झटका लागलाय सानवी 11 टीमला. महत्वाचा गडी बाद. फलंदाज बाद पारस. प्रताप स्पोर्टचे संघमालक चंद्रकांत बारशे यांच्या माध्यमातून वासुदेव पाटील यांनी कॅच पकडला तर 500 रुपये आणि हाताला बॉल जर लागला तरी 100 रुपये. आता वासुदेव पाटील यांना स्वतः तो बॉल घेऊन फिरावं लागेल. बॉल हातात पकडला नुसता तर किती 50 पैशाचा पाऊस होईल. ही आमने प्रीमियर लीग आहे. अनंताजी बारशी समाजसेवक आमनेगावचे या ठिकाणी जोडले गेले. त्यांचं देखील सर्च स्वागत. पैशाचा पाऊस होत असताना पहिल्याच मॅच मध्ये वासुदेव पाटील यांच्या हाताला बॉल जर अडवला त्याने तर 100 रुपये. झेल पकडला तर 500 रुपये चंद्रकांत बारशे यांच्या माध्यमातून दिले जातील. सुरुवात चांगली झाली. गोलंदाजी करत असताना योगेश 11 टीमच्या माध्यमातून झोन झटके लागलेत. बॅटिंग करत असताना टीम सानवी 11 ला आयवा झेलसाठी 200 रुपये आणि चौकार षटकारांच्या हॅट्रिक साठी अनंत जोशी यांच्या माध्यमातून 500 रुपये. बॉस कडून 500 रुपये दिले जातील. नवीन बॅटर उमेश यॉर्कर होता. अगदी बुंद्यात टाकलाय. ऑफस्टंपच्या बाहेर गतीचा भन्नाट वापर करतो गोलंदाज सागर. एक षटकार जरूर आला होता परंतु त्यानंतर त्याने विकेट देखील घेतली. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झाल्याने 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 17 वर 2 विकेट. अजय पाटील, सूरज केने, विनोद चोरगे जे सध्या काश्मीर मध्ये आहेत आणि त्या ठिकाणाहून या स्पर्धेचा आनंद घेत असताना आमने प्रीमियर लीग पर्व 6 साठी त्यांनी शुभेच्छा दिलेत. त्यांचे देखील धन्यवाद. शेवटच्या बॉलवर डिक्लेअर चा 1 रन आलाय. म्हणजे टीमची धावसंख्या सुधारित धावसंख्येचा जर विचार केला तर 18 वर 2 विकेट. उमेश जोशी सध्या नॉनस्ट्राइक एनवर आहेत. सुंदर ग्रुप यांच्याकडून 1000 रुपये दिले जातील चौकार आणि षटकारांच्या हॅट्रिक साठी. स्ट्राइकला संतोष. तिसरे षटक पॉवर पिचचं षटक आता संपलंय. P1 मध्ये 10 धावा. दुसऱ्या ओव्हर मध्ये 8 धावा आणि ते तिसरं षटक युवा गोलंदाज आवणे गावातील जो सध्या नेतृत्व करतोय योगेश 11 टीमचं कनिष. स्ट्राइकला संतोष. अनुभव भरपूर आहे संतोष यांच्याकडे. यावेळेस बॅकफुटला जात असताना पंच करण्याचा प्रयत्न होता. ऑफस्टंपच्या बाहेर होता. गुड लाईनवर पिच करत असताना बाहेरून सरळ विकेट किपरच्या हातामध्ये डॉट. संतोष सुरुवातीला स्केलपट्टीवर आलेत. आतापर्यंत चांगली बॅटिंग केली असं म्हणावं लागेल. मोठे काही फटके सजवत नाहीत परंतु एकेरी दुहेरी धावाने
धावफलक पुढे ठेवण्याचं काम त्यांच्या माध्यमातून होत असतं. सूरज केने यांच्या माध्यमातून कनिष्कसाठी विकेट हॅट्रिकसाठी 1000 रुपये. लेफ्ट आर्म ओव्हर विकेटने अखूट टप्पा ऑफ स्टंपच्या बाहेर होता, पंच केलाय पॉइंट मध्ये. क्षेत्ररक्षक सिंगल येते. एक सिंगल धाव येत असताना धावफलक जाऊन पोहोचेल ते आता 19 वर. 2 विकेट. गोलंदाजी चांगली राहिली. गोलंदाजी स्वीकारली. टॉस जिंकल्यानंतर योगेश 11 संघाने अनिल फुरुरे यांनी पुरस्कृत केलेला संघ सध्या कॅप्टनशिप करत असताना प्रशांत चोरगे. दुसरीकडे सानवी 11 संघ सुरेश दलवी यांनी पुरस्कृत केलेला आहे. सागर फुलुरे ते टीमचे कॅप्टन आहेत. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने उमेशसाठी बाउन्स होता, ऑफ स्टंपच्या बाहेर होता, व्हाईटचा इशारा. एक्स्ट्रा धाव खर्च झाली. 1 फॉर द ओव्हरचा इशारा देखील केलाय. एक्स्ट्रा धावेच्या मदतीने धावफलक आता जाऊन पोहोचले ते 20 वर. गोलंदाजी चांगली राहिली आतापर्यंत. आता कोणत्या तरी गोलंदाजाच्या विपक्षामध्ये चांगली बॅटिंग करावी लागेल उमेश आणि संतोष यांना. आमने प्रीमियर लीग साठी वापरला गेलेला बॉल, त्यावर देखील आमने प्रीमियर लीगचा सिम्बॉल पाहायला मिळतोय. समोर उडवलाय लॉफ करत असताना लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक कॅच सुटली. बॅनरला चेंडू हिट होतोय आणि हिट केलेला हा षटकार पाहायला मिळाला फलंदाज उमेशच्या माध्यमातून. मोठ्या फटक्यांची चर्चा करत होतो, तो फटका आलाय उमेशच्या बॅट मधून. उमेशने उडवलाय, उंची भरपूर, आता अंतर कमी, टायमिंग फसलंय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली तिसरा झटका लागतोय सानबी 11 टीमला. फलंदाज बाद उमेश. कनिष्क केने जे सरपंच साहेब आहेत, विश्वपाल केने यांचे सुपुत्र आहेत आणि त्यांच्या खात्यामध्ये एक विकेट आली. त्याच्या विपक्षामध्ये एक षटकार आला होता, परंतु आता त्यांनी पलटवार केलंय. नवीन बॅटर स्ट्राइक एंडवर तिसरी विकेट गेल्यानंतर विनयच्या समोर कनिष्क. लेफ्टनने मारा सुरू आहे. अखूट टप्पा शॉट ऑन पुल करण्याचा प्रयत्न, परंतु टायमिंग साध्य करता आल्याने बॅट हवेतून फिरली. बाउन्स होत असताना सरेल विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल. 1592 ही गाडी आली आहे, मैदानाच्या बाहेरून आली आहे, परंतु ती पुन्हा आतमध्ये येता कामा नये. डॉट बॉल. विकेट नंतर डॉट बॉल. टीमची धावसंख्या 3 विकेट 26 धाबा. चांगल्या स्थितीमध्ये सध्या गोलंदाजी सुरू आहे. योगेश 11 टीमच्या माध्यमातून जरूर या इनिंग मध्ये 2-3 षटकार आलेत, परंतु धाबा रोखल्या गेलेत. विनयसाठी लॉफ करण्याचा प्रयत्न, बॅटची कडा हवेत, बॉल फटका फसलाय, परंतु डी झोन मध्ये जातोय. मागे मिळेल एक धाव. झाले समाप्त आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर सानबी 11 टीमची धावसंख्या आता जाऊन पोहोचली होती 27 धाबा. 3 विकेट गमावलेत. पहिल्या ओव्हरमध्ये 10 धावा, 1 विकेट. दुसऱ्या ओव्हरमध्ये धावा खर्च केल्या 8. तिसऱ्या ओव्हरमध्ये कनिष्कने धावा खर्च केल्या 9. 1 विकेट त्याच्या खात्यामध्ये देखील आली आहे. बॉलची व्यवस्था करायची मैदानामध्ये. बॉल हरवला, फुटला तर नवीन बॉल दिला जाईल आणि त्या बॉलवर आपण आमने प्रीमियर लीगचा सिम्बॉल देखील पाहतोय, त्याची देखील ती मार्किंग आहे. ही खासियत राहिली आमने प्रीमियर लीगची. आमने गावाचं क्रिकेट पुढे नेण्यासाठी प्रत्येक गोष्टीवर बारकाईने लक्ष देऊन चांगलं आयोजन पाहायला मिळतं आणि त्याचं संपूर्ण श्रेय ऑर्गनाइज कमिटीला जातं. त्याचबरोबर ज्यांनी ज्यांनी ही स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी सहकार्य केलं त्यांचं देखील धन्यवाद.
3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 27 वर 3 विकेट बॅटिंग करत असताना सानवी 11 संघ 3 विकेट जरूर गेल्यात, परंतु 2 ओव्हरचा खेळ अजूनही बाकी आहे. प्रत्येक गोलंदाजाने एक एक विकेट घेण्याचं काम केले योगेश 11चं नेतृत्व करत असताना. संतोष अजूनही खेळपट्टीवर आहे, ते सुरुवातीलाच गेले होते आणि त्यांच्या समोर विनय ही जोडी खेळपट्टीवर आहे. पार्टनरशिप करता आली नाही सुरुवातीपासूनच, प्रत्येक ओव्हरमध्ये विकेट गेलेत. 4-5 ओव्हरच्या मॅचेस जेव्हा आपण खेळतो त्यावेळेस पार्टनरशिप भागीदारी होणं गरजेचं असतं. षटक क्रमांक 4 जे वैयक्तिक दुसरं षटक पाहायला मिळतं सागर यांचं, ज्यांनी मागच्या ओव्हरमध्ये 8 धावा देत असताना 1 विकेट आपल्या खात्यामध्ये घेतली होती. राईट हँड बॅटरसाठी मिड विकेट, काउ कॉर्नर, लॉंग ऑन लॉंग ऑफ, एक्स्ट्रा कव्हर, डीप कव्हर मध्ये देखील क्षेत्ररक्षक ठेवला गेलाय राईट हँड ओव्हर द विकेटने. सागरचा विचार केला तर मागच्या ओव्हरमध्ये गतीचा त्याने भट्टानात वापर केला होता. गती त्याच्याकडे भरपूर आहे, विविधता देखील दाखवतो गोलंदाजी करत असताना. यॉर्कर चेंडू बाउन्स करण्याची क्षमता देखील त्याच्याकडे आहे. कॉन्क्रीटच्या विकेटमध्ये बाउन्स चांगलाच प्राप्त होतो. समोर विनय 2 चेंडू फेस केलेत, 1 धावाचे योगदान दिले. संतोष नास्टेकेनवर गतीचा वापर केला, गतीने बीट केलं, पहिलाच बॉल डॉट आलाय. जशी आपण चर्चा करत होतो की गती भरपूर आहे सागरकडे आणि गोलंदाजी करण्याची शैली देखील आपण पाहिली तर चेंडू रिलीज करत असताना एक वेगळी मुवमेंट त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. धावा रोखल्या गेल्यात, चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली पहिल्याच मॅच मध्ये योगेश 11 टीमच्या माध्यमातून. विनय उत्तर देईल का आता सागरला? ओव्हर द विकेटने राईट हँड बॅटरसाठी पुढ्यात टाकला होता, ऑन साइडला फ्लिक करण्याचा प्रयत्न, परंतु इथे LBW रूपच्या रूपाने विकेटचं पतन. फलंदाज बाद विनय. दोन टीम खेळत असतील, बाकीचे 6 संघ मैदानाच्या बाहेर असतील. त्यांनी मैदानाच्या चहूबाजूला बसून या स्पर्धेचा आनंद घेत असताना बाहेर गेलेले बॉल मैदानामध्ये पाठवायचे. आयवा जेलसाठी 200 रुपये अनंत जोशी बॉस यांच्या माध्यमातून असतील. चौकार आणि षटकार हॅट्रिक साठी देखील 500 रुपये दिले जातील बॉसच्या माध्यमातून. वीस मिनिटांमध्ये 4 ओव्हर समाप्त झालेत. षटक क्रमांक 5 प्रशांत. प्रशांत समोर फलंदाज संतोष. राईट हँड ओव्हर द विकेटने पहिलाच बॉल क्रॉस बॅटने ऑन साइडला टर्न केले. सर्कल मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, पोहोचतील तोपर्यंत सिंगल. आमने प्रीमियर लीग पर्व 6 आणि आपण कलरफुल ड्रेस जर्सी जी पाहतोय 8 टीमची ती पुरस्कृत केले. आमने गावचे सरपंच विश्वपाल केने साहेबांच्या माध्यमातून त्यांचं देखील प्रीमियर लीगच्या माध्यमातून धन्यवाद. फुलटॉच बॅटवर घेण्याचा प्रयत्न ऑन साइडला टर्न केलाय, प्रॉपर संपर्क नाहीये. सर्कल मध्ये पुन्हा एक सिंगल धाव येते. चांगली गोलंदाजी पहिल्या डावामध्ये पहिल्या इनिंग मध्ये योगेश 11 टीमच्या माध्यमातून पाहायला मिळते. प्रशांत चोरग्याने कॅप्टनशिप देखील चांगली केली आहे. प्रशांत ऑन साइडला खेचलाय, बॉल हवेत, मिड विकेट डीप मध्ये क्षेत्ररक्षक पोहोचलेत, कॅच सुटलीये. संतोषाने योगदान मिळते, सिंगल येते. चांगला प्रयत्न केला धावत जात असताना झेल घेण्याचा आणि कॅच जर तुम्ही पकडाल तर कॅच साठी देखील एक गिफ्ट दिलं जाईल. सुधीर जोशी यांनी पुरस्कृत केलेलं ते गिफ्ट दिलं जाईल. चालू सामन्यामध्ये उत्कृष्ट झेल त्याच्यासाठी देखील बक्षीस मिळणार आहे. सुरेंद्र स्ट्राइक वर प्रशांतचा बॉल गती कमी केली, ऑफस्टंपच्या बाहेर ठेवला, ऑन साइडला टर्न करण्याचा प्रयत्न कमी गतीने बीट केला. आता सुरेंद्र विला चांगली गोलंदाजी, धाबा रोखल्या गेलेत, गोलंदाजी चांगली केली, चारही गोलंदाजाने प्रभावित केलं. आता प्रशांत सध्या गोलंदाजी करतोय, टीमचा कर्णधार आहे.
पुढे जात असताना पंच केलंय, कव्हर मध्ये शतरक्षक सिंगल धाबीसाठी प्रयत्न होतोय, छोटी सिंगल धाव पूर्ण झाली आहे. सिंगल येत असताना आता टीमची धावसंख्या जाऊन पोहोचेल 3. 33 वर विकेट गेले 4. धाबा. शेवटचा बॉल पहिल्या डावाचा. यावेळी चांगला स्ट्रोक कव्हरच्या डोक्यावरून उडवला, गॅप मधून चेंडू जाईल वन बाउंस बाउंड्री लाईनच्या पलीकडे. क्लासिकल चौकार संतोषांच्या बॅट मधून. 5 धाबा. विकेट गेले 4 आणि सामना जिंकण्यासाठी आता 38 धाबांची आवश्यकता. आपण जाऊया टॉच बॉक्स मध्ये, तिथे दुसऱ्या सामन्याचं नाणेफेक होणार आहे प्रताप स्पोर्ट आणि आरके स्पोर्ट यांच्यामध्ये. धन्यवाद. टॉस बॉक्स मध्ये आपण जातोय, ज्या ठिकाणी प्रताप स्पोर्ट्स आणि आरके स्पोर्ट्स असा टॉस. मी विनंती करतोय सुनील शेठ फुलोरे आणि गणेश जोशी हे दोन्ही. सुनील शेठ फुलोरे आणि गणेश जोशी या दोन्ही मान्यवरांना विनंती करतोय आपण टॉस बॉक्स मध्ये आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करायचं आहे. विक्रांत स्पोर्ट्स, आरके स्पोर्ट्स आणि प्रताप स्पोर्ट्स अशी लढत. दोन्ही टीमचे कॅप्टन आदरणीय सुनील शेठ यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. APL आणि एका बाजूला आमने प्रीमियर लीग गणेश जोशी साहेब समवेत त्यांच्या. APL असा कॉल आणि आमने प्रीमियर लीग आलाय. टॉस जिंकलाय तो आरके स्पोर्ट्स. विनिंग कॅप्टनला पण साहेब थांबा एक मिनिट, विनिंग कॅप्टनला आपण कोल्ड ड्रिंक देतोय. एक चांगलं इनिशिएटिव्ह विनिंग टीमच्या कॅप्टनला हे कोल्ड ड्रिंक देऊन त्याचा सन्मान आपण करतोय. त्यानंतर अजून एक कोल्ड ड्रिंक आहे, ते देखील गणेश जोशी साहेबांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते द्यायचं. टॉस जिंकला मित्र, टॉस जिंकलाय. काय नाव आहे तुझं? कुमार. कुमार, टॉस जिंकलाय, काय निर्णय असेल? शतरक्षण. जबरदस्त स्पर्धा तुम्ही पाहता सध्या. आज आमने गावामध्ये जल्लोष आज आणि उद्या आपल्याला पाहायला मिळणार आहे क्रिकेटच्या माध्यमातून. कशा पद्धतीनं फील करतो हा संपूर्ण माहोल? हा तर आमचा 1 वर्षाचा या वेटिंगसाठी थांबतो आम्ही. खूप भारी वाटतं. एकंदरीत आरके स्पोर्ट्स या संघामध्ये तुझी सध्या निवड आहे, कॅप्टन आहेस या टीमचा. कशा पद्धतीने अपेक्षा ठेवशील पूर्ण टीमकडनं? टीमकडनं तर एकच अपेक्षा आहे, प्रत्येकाने आपला 100% द्यावा. यावर्षी जिंकण्याचा प्रयत्न असेल? हो नक्कीच. थँक्यू. नाव काय तुमचं? अरुण. अरुण, प्रताप स्पोर्ट्सचे कॅप्टन म्हणून तुमची वर्णी लागली आहे. कशा पद्धतीनं हा माहोल फील करतोय तू, एन्जॉय कसा करतोय? 100% माहोल चांगला आहे आणि दरवर्षीप्रमाणे भरपूर अंदाज चांगला झालेला आहे. तुझ्या टीमच्या खेळाडूंना काय संदेश देशील? 100% देण्याचा प्रयत्न करा. ओव्हरऑल एकंदरीत जी स्पर्धा नियोजन समितीने तुमच्या गावाने आयोजित केली आहे, काय म्हणशील याच्याबद्दल? खूप चांगली संकल्पना आहे, दरवर्षी होते आमच्या इकडं आणि अशीच होत राहू दे. येस, थँक्यू सो मच. दोन्ही टीमचे कॅप्टन मनपूर्वक स्वागत. आरके टीमच्या कॅप्टनने टॉस जिंकलाय, कुमारनं आणि प्रथम फिल्डिंग स्वीकारली आहे आणि बॅटिंगसाठी इन्व्हाइट केले ते प्रताप स्पोर्टला. जाऊयात कॉमेंट्री बॉक्समध्ये. या ठिकाणी दुसऱ्या डावाच्या सत्राला सुरुवात होईल. जो विद्यमान सामना सध्या सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला योगेश स्पोर्ट्स, योगेश स्पोर्ट्स आणि त्यांच्या विपक्षामध्ये संघ आपल्याला पाहायला मिळेल सान्वी 11. योगेश 11 या टीमने टॉस जिंकला. प्रथम समोरच्या संघाला सान्वी 11 या टीमला 37 या धावसंख्येवर रोखलंय. 38 या धावसंख्येचं आव्हान सेट केलंय आणि हे 38 धावसंख्या धन्यवाद. आमने प्रीमियर लीग 2026 पर्व 6व या पर्वाच्या मध्ये व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवरांचं, या क्रीडानगरीवर उपस्थित या परिसरातील सर्व क्रीडा रसिकांचं, खेळाडूंचं मी समालोचक जगदीश तारमे मनपूर्वक हार्दिक सहर्ष सस्नेह स्वागत करतो. सामन्याला होते सुरुवात. लेट्स प्ले पंचांचा इशारा.
38 धावा संख्येचं टार्गेट. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे आणि पहिला बॉल दुसऱ्या इनिंगचा सागर फुलोर आहे. पहिलाच बॉल हवेमध्ये, झेलची संधी आहे. पहिल्याच बॉलवर विकेट. अनिलला माघारी परतावं लागेल आणि पहिल्या बॉलवर इथे विकेट प्राप्त केली आहे सागर फुलोरेनं. सध्या आपण पाहता या स्पर्धेच्या माध्यमातून लाभली आहेत. व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर, या गावाचे विद्यमान सरपंच यांच्या माध्यमातून ही ट्रॅक टी शर्ट आपण पाहता 8 संघांना पुरस्कृत केले गेलेत. त्यासोबतच या गावचे माजी सरपंच आदरणीय सुनील शेठ फुलोरे साहेब देखील व्यासपीठावर उपस्थित आहेत. विविध मान्यवर सध्या आपण पाहता आमने गावातील राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रातील ज्येष्ठ व्यक्ती सर्वांचं आम्ही पुनश्च एकदा शब्द सुमनाने मनपूर्वक स्वागत करतो. आमने गावासाठी आज आणि उद्या सध्या आपण पाहताय आनंदाचा, हर्षोल्लासाचा आणि जल्लोषाचं वातावरण आपल्याला या क्रीडानगरीवर पाहायला मिळणार आहे. पहिल्या बॉलवर विकेट प्राप्त केली आहे वासुदेवाला. इन ॲट पोझिशन 2 क्रमांक 2 वर बॅटिंगसाठी आपण पाहताय. सागर फुलोर या फलंदाजीमध्ये तितकीशी प्रभावी कामगिरी करू शकला नाही, परंतु गोलंदाजीमध्ये पहिल्याच बॉलवर त्याने विकेट प्राप्त करून दिली आहे टीमला. यावेळी गती अतिरिक्त देण्याच्या प्रयत्नामध्ये दिशेवरचं नियंत्रण गमावून बसला. व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन स्कोरबोर्डमध्ये होते. 8 धावत संख्या 1. श्री गणेश होत असताना यावी सानवी 11च्या इनिंगचा. यावी अवे फ्रॉम द बॉडी, दूरवरनं खेळला. शॉट वाईड अँड पनिश. कव्हरला पाठवला बॉलला. वासुदेवच्या बॅटमधनं तडाखा. APL चौकार. धावत संख्या 5. काय जबरदस्त तडाखा आपण पाहताय वासुदेव यांच्या बॅटमधनं. शॉट वाईड अँड पनिश भरपूर दूर ठेवला होता फलंदाजापासनं आणि पाहताय आपण हा चौकार कव्हरला. पहिल्या बॉलवर विकेट, त्यानंतर एक वाईड चौकार आलाय. 38 धावा बनवायच्यात 5 ओव्हरमध्ये. सागर, हा फुलोलेंचा बॉल होता, सन्मान दिला. स्वतः गोलंदाज सागर फुलोरे गेलेत बॉल पर्यंत. एक डॉट बॉल आपण पाहताय ज्यावर कोणत्या प्रकारची धाव नाहीये. चौकारानंतर एक चांगलं कमबॅक डिलिव्हरी आपण पाहिली. डॉट बॉल आपण पाहता. धावत संख्या 5. पहिलं षटक सध्या वासुदेवाने. वासुदेव यांच्यासाठी पारितोषिक आहे. चंद्रकांत बारशी आणि सचिन केणे यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं, दोघांकडनं 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. 2000 रुपयाचं पारितोषिक वासुदेव यांच्यासाठी पारितोषिक. बॅटची कडा डिक्लेअर झोनकडे एक सिंगल आली आहे. धावत संख्या 1ने पुढे जाईल. धावफल कव्हर धावा 6 आपल्याला पाहायला मिळतात. पहिलं षटक सध्या सागर फुलोरेचं. पॉवर प्लेचं षटक आहे. 2 खेळाडू 30 या संख्येच्या बाहेर. अर्ध गोलाकृती मैदान आहे, त्यामुळे मैदानाच्या मागे आपण पाहिलं तर डिक्लेरेशन झोन, एक गोशांकी क्षेत्र ज्याला मराठीमध्ये म्हटलं जातं. समोर तुम्हाला मुभा, मोठे फटके खेळण्याची. हलक्या त्यांना फक्त दिशा दिली आहे, बॉलला सन्मान दिलाय. शेवटच्या बॉलवर एक सिंगल आपण पाहता नक्कीच त्या ठिकाणी फेस करत असताना. धावत संख्या स्कोर कार्डवर 7 आपल्याला पाहायला मिळते. पहिलं षटक सध्या सागर फुलोरेचं, ज्याच्यामध्ये 5 बॉलचा खेळ झाला. धावत संख्या 7. 7 रन्स ऑन बोर्ड. 1 विकेट त्याने जरूर प्राप्त केले. पहिल्याच बॉलवर त्याने माघारी परतवलं होतं अनिलला. धावत संख्या 7. पहिलं षटक सध्या प्रगतीपथावर. सातत्यानं सध्या आपण पाहताय क्षेत्ररक्षणामध्ये परिवर्तन होत असताना. 38 धावत संख्येचं टार्गेट या मॅच मध्ये. आयडियल क्रिकेट कंडिशन सध्या तुम्ही आमने गावामध्ये पाहताय. ओहो, यावेळी वेग होता. कॉन्क्रीटची केपटे टप्पा पडल्यानंतर चेंडू स्किटून वेगानं विकेट किपरच्या हातामध्ये गेला आणि आपण पाहता या ठिकाणी डॉट बॉल आलाय. षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी समाप्त होते. पहिल्या ओव्हरच्या अखेरीस बॅटिंग करत असताना 7 धावा स्कोर कार्डवर. बॅटिंग करताना टीम सानवी 11ची. उर्वरित 24 बॉलचा काही शिल्लक आणि 24 बॉलमध्ये 31 धावांची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी सानवी 11ला. जास्त वेळ घेऊ नका. तुमच्याकडे प्रत्येक ओव्हरला 5 मिनिटं दिली गेली आहेत आणि त्या 5 मिनिटांमध्येच तुम्हाला ते षटक कंप्लीट करायचं. 4 ओव्हर 20 मिनिटांमध्ये कंप्लीट केलं नाही तर 5व्या ओव्हरमध्ये खेळाडू आतमध्ये ठेवावा लागेल.
या गोष्टीकडे लक्ष केंद्रित करा. सागर फुलोरे आणि योगेश 11 टीम. यानंतर आरके 11 आणि प्रताप 11 अशी लढत या दोन टीम दरम्यान सामना आपल्याला पाहायला मिळेल. आरके 11 कुमार कॅप्टन टॉस जिंकला. प्रथम त्याने गोलंदाजी स्वीकारली. ओपिनियन मध्ये सांगितलं की आम्ही एन्जॉय करतोय, आमच्या अमने गावाचा एक सण आहे, पूर्ण वर्षभर आम्ही या स्पर्धेची वाट पाहत असतो आणि आज तो सण सध्या आपण पाहताय. जल्लोष आहे, आनंदाचं वातावरण सध्या अमने गावामध्ये आणि खेळाडूंमध्ये पाहायला मिळतं. संतोष सेकंड ओव्हर मध्ये विनंती करतोय टीम सागर फुलोरे आपण जास्त वेळ घेत आहे पहा. संतोष जोशी येतात सेकंड ओव्हर मध्ये. जास्त वेळ घेतला जातोय क्षेत्ररक्षण लावायला. अंपायर्स प्लीज वेळेच्या बाबतीमध्ये तुम्ही नेहमीच त्या ठिकाणी सातत्यानं सांगायचंय कॅप्टनला, गोलंदाजाला. ओव्हर पिच एक्स्ट्रा कव्हरला दर्शनीय कव्हर ड्राईव्ह. फलंदाज अनिलच्या प्रशांतच्या पॅटमधनं हा दिमागदार APL चौकार. काय ते खेळलाय, जबरदस्त फटका. धावफलक दुहेरी अंकामध्ये प्रवेश करते. 11 धावसंख्येवर आपण पाहताय. सुंदर ग्रुपच्या माध्यमातून चौकार षटकार हॅट्रिक साठी संपूर्ण स्पर्धेमध्ये 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. हे संपूर्ण स्पर्धेमध्ये अनंत जोशी बॉस यांच्या माध्यमातून चौकार षटकार हॅट्रिक साठी 500 रुपयाचा कॅश प्राइज जमा झाले. त्यासोबतच आईवा कॅच साठी देखील 200 रुपयाचा कॅश प्राइज आदरणीय बॉस अनंताजी जोशी यांच्या माध्यमातून स्पर्धेसाठी. एक्स्ट्रा कव्हरला जबरदस्त फटका. फलंदाज प्रशांतच्या पॅटमधनं आपण हा चौकार पाहिला. टीमची टोटल दुहेरी अंकात प्रवेश करते. धावसंख्या 11. हा फुल टॉस समोर खेचलाय डाऊन द ग्राउंड गॅप मधनं. जबरदस्त फटका. लॉंग ऑन अँड लॉंग ऑफच्या गॅप मधून बॉल निघून गेलाय. सीमारेषेच्या पलीकडे सलगचा दुसरा चौकार. सलगचे 2 चौकार आलेत. बॅटिंग करणारा प्रशांतच्या पॅटमधनं आणि अजून एक चौकार आला तर आदरणीय अनंत जोशी बॉस यांच्या माध्यमातून 500 रुपयाचा कॅश प्राइज त्याला दिला जाईल. हे पारितोषिक लागलंय. संतोष पुन्हा एकदा राऊंड विकेटने. तुरवर्ण खेळायचा प्रयत्न होता, बीट झाला. यावेळी अँगल बनवताना चेंडू बाहेरच्या दिशेने आपण पाहताय कोण क्रिएट केला आणि हा डॉट बॉल. 2 चौकारानंतर कमबॅक. टीमची टोटल धावसंख्या 15. दुसरं षटक सध्या पॉवर प्लेचा आपण पाहताय. 3 खेळाडू 30 या संख्येच्या बाहेर क्षेत्ररक्षण करत असताना. फुल लेनचा बॉल आहे. लाऊड अपील, पंच सहमत नाहीयेत. दर्शवतात की डावे यष्टी सोडून जातो हा बॉल आणि या बॉलवर एक सिंगल जरूर मिळेल. डिक्लेरेशनच्या झोन मध्ये बॅटची कडा दर्शवतात पंच आणि एक सिंगल आपण पाहताय. धावसंख्या 1 पुढे जाईल. धावसंख्या धावफलकावर 16 आपल्याला पाहायला मिळतात. 4 बॉलचा खेळ झालाय. 16 रन्स ऑन अ बोर्ड. 38 धावसंख्येचा पाठलाग सध्या सानवी 11 संघ करतोय. पहिला सामना आपण पाहताय आमने प्रीमियर लीग APL 2026. रन्स ऑन अ बोर्ड. 16 धावा स्कोर कार्डवर. ऑफिशियल स्कोरर आकाश तारमय सध्या या मॅचचं धावतं वर्णन स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये आमच्यापर्यंत पोहोचवत असताना. फुल लेनचा बॉल पुन्हा एकदा पॅटची कडा. बॉल डिक्लेअर झोन कडे जातो. एक सिंगल त्या ठिकाणी स्कोर कार्ड मध्ये होईल ऍड. धावसंख्या स्कोर कार्डवर 17 आपल्याला पाहायला मिळते. विजयाच्या दिशेने यशस्वी मार्गक्रमण सध्या आपल्याला पाहायला मिळतं. स्ट्राईक वर सध्या आपण पाहताय वासुदेव आहेत. शेवटचा बॉल शरीराचा वेध घेणारा होता ज्यावर एकही प्रकारची धाव मिळाली नाही. डॉट बॉल न षटकाची सांगता होते. 2 ओव्हरचा खेळ झालाय आणि 2 ओव्हरच्या अखेरीस धावसंख्या 17 आपल्याला स्कोर कार्डवर पाहायला मिळते. बॅटिंग करणाऱ्या सानवी 11 टीमची विजयासाठी 18 बॉलचा खेळ शिल्लक आणि 18 बॉलमध्ये 21 धावांची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. वेळ घेऊ नका. 11 मिनिटं घेतली आहेत. उर्वरित 2 ओव्हर जर तुम्ही 9 मिनिटांमध्ये कंप्लीट केलं नाही तर शेवटच्या ओव्हरमध्ये एक खेळाडू 30 या सर्कलच्या आतमध्ये ठेवावा लागेल. टीम योगेश 11.
अच्छा, सान्वी 11 तुम्हाला एक खेळाडू तटेसकाच्या आतमध्ये ठेवावा लागेल, या गोष्टीकडे लक्ष केंद्रित करा. धावसंख्या 17-18 बॉलचा खेळ शिल्लक, 21 धावांची आवश्यकता. आतापर्यंत एकच विकेट गमावला, त्यामुळे या मॅच मध्ये विचार केला तर योगेश 11 या टीमचं पारड जड आहे आणि चांगला खेळ त्यांचा राहिला आहे. गोलंदाजीमध्ये करत असताना कमी धावसंख्येवर रोखलं त्यांनी सान्वी 11ला आणि बॅटिंग देखील त्यांची चांगली पाहायला मिळते. मिसटायमिंग फटका, फलंदाज प्रशांत ची विकेट धोक्यामध्ये होती. मिडॉन वरनं खेळाडू आला, त्यासोबतच स्वतः गोलंदाज सागर फुलोरे आला. दोघांमध्ये मिसकम्युनिकेशन आणि मिसकम्युनिकेशनचा अभाव पाहायला मिळाला आणि झेल होते ड्रॉप. धावसंख्या 18 आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या स्कोर कार्डवर 18 आपल्याला पाहायला मिळते. विकेटचं पतन इथे रनआउटच्या स्वरूपामध्ये वासुदेवला माघारी परतावं लागलं. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये बॅटर उद्देश येतोय, उद्धव आहे. उद्धव आहे बॅट्समन. स्ट्राईक एंडला प्रशांत या टीमचा एक आक्रमक खेळाडू, कॅप्टन आहे. कॅप्टनच्या समोर कॅप्टन नाही, सध्या बॅटल मैदानाच्या आतमध्ये आहे आपल्याला पाहायला मिळते. हलक्या त्यानं फक्त दिशा दिली डिक्लेरेशन झोनकडे. एक सिंगल प्रशांतच्या बॅटमधनं आपण पहिली धावसंख्या 1 ने पुढे जाईल. धावफलकावर धावा 19. टेक्निकल क्रिकेट सध्या आपण पाहत आहे. प्रशांतचं त्याला माहिती आहे सागर या टीमचा एक महत्वाचा गोलंदाज आहे. त्याच्या समोर सध्या आपण डिफेन्सिव्ह कामगिरी करणं आवश्यक आहे. उर्वरित 12 बॉलमध्ये जर एकंदरीत विचार केला तर तितक्याशा धावा नाहीयेत, त्यामुळे चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये प्रशांतच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. समोर उडवला बॉल हवेमध्ये, मिसटायमिंग फटका, झेलची संधी आहे आणि बॉलच्या खाली फलंदाज आपण पाहता यावे. उद्धवला माघारी परतावं लागेल. तिसरा धक्का लागतोय बॅटिंग करणाऱ्या योगेश 11 टीमला. यश आला. हे इकॉनॉमिकल षटक सध्या आपण पाहताय सागर फुलोरेचं. तिसरं षटक घेऊन सध्या तो आला आपण पाहताय. यश नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. बॅटची कडा हो यस, 1 more विकेट डाऊन. सलगचा दुसरा धक्का लागत असताना या ओव्हर मध्ये तो योगेश 11 टीमला, यशला देखील अपयशी होऊन माघारी परतावं लागेल. जबरदस्त कमबॅक या मॅच मध्ये सान्वी 11चा सागर फुलोरे करून देत असताना या ओव्हर मध्ये 2 बॉलवर 2 विकेट त्याने प्राप्त केलेत. विकेट हॅट्रिकची संधी आहे सध्या आपण पाहताय सागर फुलोरेकडे. या ओव्हर मध्ये धावसंख्येवर अंकुश त्याने लावला, धावसंख्या स्थिरवली 19 या आकड्यावर. हे षटक भरपूर महत्वाचं होतं आणि इकॉनॉमिकल गोलंदाजी या ओव्हर मध्ये सध्या सागर फुलोरे करत असताना. वेग घेऊ नका, चला नेक्स्ट बॅटर लवकर या मैदानाच्या आतमध्ये. सागर येतोय नवीन फलंदाज. धावसंख्या 19 झाली आहे. विजयासाठी अजूनही 19 धावांची आवश्यकता. जबरदस्त गोलंदाजी सागरची पहिल्या इनिंग मध्ये पाहिली आपण. 2 षटकांचा स्पेल त्याने हाताळला होता. 2 विकेट फक्त 10 धावा त्याने दिल्या होत्या. 5चा इकॉनॉमी त्याचा राहिला होता. गोलंदाजीमध्ये जबरदस्त चमकदार कामगिरी त्याची राहिली होती. आता फलंदाजीमध्ये कशा पद्धतीने बॅटिंग तो करतोय पाहणं या ठिकाणी उत्सुकतेचं असेल. 19 धावा, विकेट आतापर्यंत गमावले 3 आणि हॅट्रिक वर आहे सध्या सागर फुलोरे. त्याच्या समोर आहे सागर. 4 विकेट आतापर्यंत गमावलेत. हॅट्रिक बॉल फुल लेनचा अपील केली जाते, परंतु
शफल झाले होते, त्यामुळे पंच दर्शवतात की उजवेष्टी सोडून हा बॉल जात होता, त्यामुळे नॉट आउटचा इशारा. एक चांगला निर्णय आणि डिक्लेअरच्या झोनमध्ये 1 रन तिथे मिळेल. धावसंख्या 20 रन्स ऑन बोर्ड. अजूनही 18 धावसंख्येची आवश्यकता या मॅच मध्ये. हे षटक अतिशय चांगलं राहिला. फुल लेन्सचा एक जबरदस्त टो क्रशिंग यॉर्कर होता, ज्याचं उत्तरच नव्हतं सागरकडे. त्यानंतर थोडंसं बॅक ऑफ द लेन आपण पाहिलं तर मागच्या बॉलच्या कंपॅरिझन मध्ये या बॉलची लाईन थोडीशी मागे ठेवली. हा डॉट बॉलनं षटकाची सांगता होते. 3 ओव्हरचा खेळ संपन्न झाला आणि 3 ओव्हरच्या अखेरीस बॅटिंग करत असताना टीम योगेश 11ची धावसंख्या स्कोर कार्डवर 20. 12 बॉलचा खेळ शिल्लक आणि 12 बॉलमध्ये 18 धावा बनवायच्या त्या मॅच मध्ये. पहिल्या ओव्हरमध्ये एक विचार केला तर 7 धावा होत्या, 1 विकेट. दुसऱ्या ओव्हरमध्ये धावा आल्या 10 संतोष जोशी यांच्या विकेटाने प्राप्त केल्या. आणि तिसरं षटक सागरचं, ज्यामध्ये 3 रन्स त्याने खर्च केले आणि 2 विकेट घेतले. 1 रनआउटची विकेट होती. चला जास्त वेळ न घेता इमिडिएटली तुम्ही तुमचा गोलंदाज यूज करायचा आहे. टीम सान्वी 11 कारण प्रत्येक टीमला आपण 25 मिनिटं दिलेत आणि त्या 25 मिनिटांमध्येच तुम्हाला 5 ओव्हर्स कंप्लीट करायच्यात. 3 ओव्हरचा खेळ कंप्लीट झालाय. 12 बॉलमध्ये 18 बनवायच्यात. आणि गोलंदाजीसाठी आपण गोलंदाज पाहताय उमेश. उमेश या षटक क्रमांक 4 घेऊन, हे महत्वाचं षटक आहे या मॅचच्या दृष्टिकोनातून. समोर उडवला प्रशांत. हो, यावेळी चांगले लाईन आहे, परंतु एक सिंगल मिळेल. डिक्लेरेशन झोन कडे आपण पाहताय. मैदानाच्या मागे अर्धवर्तुळाकार हे मैदान आहे आणि त्यामुळे गोशांकी क्षेत्र आहे या मैदानाला आणि त्या दिशेने आपण पाहता एक सिंगल. बॅक टू द बॉलर खेळलेत स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये. चांगली फिल्डिंग, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, परंतु रिस्की सिंगल यशस्वीरित्या कंप्लीट करत असताना दोन्ही बॅटर्स. टीमची टोटल स्कोर कार्डवर 34 आपल्याला पाहायला मिळते. विजयासाठी आता फक्त 4 धावांची आवश्यकता आहे मॅच मध्ये. जबरदस्त बॅटिंग सलाम मिळाला होता प्रशांतच्या बॅटमधून. आपण 2 सिक्सर 2 चौकार पाहिले. काय अफलातून बॅटिंग त्याने केली. हलक्या त्यानं फक्त दिशा दिली, एक सिंगल. माहिती आता इथून मुळे जास्त रिस्क घेण्याची आवश्यकता नाहीये. विजय अगदी सहज टप्प्यामध्ये आणि तो विजयाच्या उंबरट्यावर सध्या आपण योगेश 11 या संघाला पाहतोय. धावसंख्या 35, 35 रन्स ऑन बोर्ड. स्विच इट डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. स्वीपर कव्हरला 1च रन तिथे मिळेल. धावसंख्या 36 आपल्याला पाहायला मिळते. 2 धावांची आवश्यकता आहे. षटक क्रमांक 4 चा खेळ या ठिकाणी आपण पाहता समाप्त झालाय आणि 4 ओव्हरमध्ये 36 धावा आपण पाहता. 6 बॉलमध्ये 2 धावांची आता आवश्यकता. यशस्वीरित्या रन चेस करताना आपण पाहिलं योगेश 11 टीमला. सान्वी 11 कुठेतरी सुरुवातीला रन्स कमी पडल्या. स्कोर बोर्डवर सागर फुलोरे लवकर बाद झाला आणि त्यानंतर आपण पाहता सागरने गोलंदाजीमध्ये चांगली कामगिरी केली, परंतु उमेशचं षटक ज्यामध्ये 2 सिक्सर आले आणि मॅच पूर्णपणे तिथूनच पलटली आपल्याला पाहायला मिळाले. शेवटचं षटक गोलंदाजीसाठी गोलंदाज उदय आपल्याला पाहायला मिळतोय. उडवला बॉल हवेमध्ये. मिस टायमिंग आहे की प्रॉपर टायमिंग. विजयी षटकार आला. फलंदाज प्रशांतच्या बॅटमधनं सिक्सर आणि सामना फिनिश, सामना जिंकलाय. तो बॅटिंग करत असताना टीम योगेश 11 38 धावा संख्येचा टार्गेट यशस्वीरित्या चेस केला या टीमनं. दोन्ही टीम शेक हँड करायचंय. कंपल्सरी शेक हँड केल्यानंतरच तुम्हाला मैदान सोडायचं आणि जर शेक हँड कुठल्या टीमने केले नाही तर दुसऱ्या मॅचला त्या टीमला पेनल्टी दिली जाईल. मॅन ऑफ द मॅच. जबरदस्त बॅटिंग केली प्रशांतनं. किती रन मारले त्याने? 13 बॉल 32 त्यांना देखील मारला, परंतु गोलंदाजीमध्ये आपण विचार केला तर सागरनं 2 ओव्हरमध्ये 10 देऊन 2 विकेट, परंतु बॅटिंग जबरदस्त धुवाधार केली. प्रशांत ठरला या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. 13 बॉल 32 धावा. त्याचबरोबर
कॅच ऑफ द मॅच पहिल्याच